नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे, आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. आपल्या मनाचा आनंद टिकवून ठेवणं, तो वाढवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसला, ताणतणावाला तोंड द्यावं लागतं आणि ते तोंड देत असताना आपली सकारात्मकता कुठेही हरवू नये किंवा सकारात्मक ऊर्जा वाढत राहावी आणि आपलं मन शांत राहावं, परिणामी आपलं शरीर सुद्धा स्वस्थ राहावं, या सगळ्या उद्देशाने आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. आजचा जो आपला विषय आहे, मानसिक आजार म्हणजे काय. मानसिक आजाराबद्दल काही गैरसमज असतात किंवा मानसिक आजाराबद्दल अपुरी माहिती असते आणि त्याच्यामुळे मानसिक आजाराला ट्रीट केलं जात नाही किंवा त्याचं निदानच होत नाही वेळेवर, आणि निदान न झाल्यामुळे उपचार वेळेवरती मिळत नाहीत आणि उपचार न मिळाल्यामुळे, मानसोपचार न मिळाल्यामुळे आजार बरा होण्याची शक्यता खूप लांबते किंवा लवकर बरं होत नाही. त्याच्यामुळे मानसिक आजार मुळात काय आहे हे आधी आपण समजून घेऊया. जसं आपल्या शरीराला आजार होतात तसाच मनालाही आजार होतो. मानसोपचारावरती एक व्हिडिओ आपला पब्लिश झालेला आहे या चॅनलवरती. त्याच्यामध्ये मी मानसोपचाराबद्दलचे गैरसमज किंवा जे काही प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये असतात मानसोपचार घेत असताना, त्याच्यावरची उत्तरं दिलेली आहेत. तर मानसोपचाराबद्दलचे काही डाऊट्स असतील तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळत आहे, तुम्हाला मिळेलच. तर आता आज आपण फक्त मानसिक आजार याच्यावरती बोलतोय. शरीराला वेगवेगळे आजार असतात तसाच मनालाही आजार असतो. आता शारीरिक आजार म्हणजे काय असा प्रश्न विचारल्यानंतर आपण अर्थातच सांगतो की शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत, अवयव आहेत, त्या प्रत्येक अवयवामध्ये बिघाड झाल्यानंतर, तिथली यंत्रणा बिघडल्यानंतर त्याच्याशी संबंधित आजार होतात. म्हणजेच त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्गीकरण आपण करतो. जसं ब्लड प्रेशरशी संबंधित आजार आहे, हाय बीपी आहे, लो बीपी आहे. हार्टशी संबंधित वेगवेगळे आजार आहेत, हार्ट अटॅक असतील किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपली जी पचनसंस्था आहे ती बिघडल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे वेगवेगळे पोटाचे आजार असतात. आपल्या फुफ्फुसाशी रिलेटेड वेगवेगळे आजार आहेत. तर प्रत्येक अवयवामध्ये बिघाड झाल्यानंतर, त्याचा समतोल बिघडल्यानंतर तिथे काही दोष सुरू व्हायला होतात आणि मग त्याचं आजारामध्ये रूपांतर होतं. तसंच मानसिक आजार जेव्हा आपण म्हणतो, मनाला तर वेगवेगळे भाग नाही आहेत. मन एक संकल्पना आहे. मग त्या मनामध्ये भावना मात्र आहेत, खूप साऱ्या भावना आहेत. इतक्या भावना आहेत की आपण त्या बऱ्याचदा ओळखूही शकत नाही. आपल्याला कळतही नाही की इतक्या सगळ्या भावना आपण अनुभवल्या किंवा त्या फील केल्या. तर एवढ्या सगळ्या भावना जर असतील तर त्या भावनांशी संबंधित आजार हे असणारच ना. म्हणजे काय की जर त्या भावना विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर होत असतील तर, किंवा त्या भावना आपल्यावरती हावी होत असतील, आपल्यावरती त्या वर्चस्व गाजवायला लागल्या, तर मात्र आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. आपलं मनस्वास्थ्य खराब होतं, आपलं मन कशात लागत नाही, आपल्याला कामावरती लक्ष टिकवणं अवघड होऊन जातं. आपली जी कार्यक्षमता आहे तिच्यावरती परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं आपले नातेसंबंध, आपण जे इतरांशी कम्युनिकेशन करतो, संवाद साधतो, बोलतो, वागतो, ह्या सगळ्यामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते आणि कुठल्याच गोष्टीत आनंद वाटेनासा होतो. आपली जी ऊर्जा आहे, आपली जी मानसिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, ह्या सगळ्यामध्ये घसरण व्हायला लागते आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने, आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टीने काही काम करता येत नाही, आपण मागे राहतो. तर हे जे काही होतं आहे हे परिणाम आहेत. कुठलाही मानसिक आजार असला तर त्याचे हे होणारे परिणाम आहेत. जसं आत्ता मी म्हटलं की भावना वेगवेगळ्या आहेत. कुठल्या कुठल्या भावना ज्या नॉर्मली आपल्याला पटकन ओळखता येतात. चिंता, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये टेन्शन म्हणतो, की काय होईल, उद्या काय होईल, किती वाईट होईल आणि ते वाईट झाल्यानंतर मला त्याला तोंड देता येणार नाही. ही जी चिंता आहे, या चिंता विकृती ही एक वेगळं वर्गीकरण आहे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. त्या चिंता विकृतीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये सामान्य चिंता असेल किंवा विशिष्ट विषयाबद्दलची चिंता असेल. सामाजिक चिंतेमध्ये आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा
समाजाकडून मला काय प्रतिक्रिया मिळतील किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत किंवा त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल, ते नेगेटिव्ह विचार तर करत नसतील, ही चिंता असते. वैयक्तिक चिंतेमध्ये करिअरशी रिलेटेड चिंता किंवा नात्यांशी संबंधित चिंता किंवा इतर कुठल्याही सामान्य चिंता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कुठल्याही विषयावरची चिंता अंतर्भूत असते. पॅनिक अटॅक ही एक डिसऑर्डर आहे चिंता विकृतीमधल्याच कॅटेगरीमध्ये, ज्याच्यामध्ये खूप जोरात हार्ट पॅल्पिटेशन्स होतात, खूप धडधड होते छातीमध्ये, घशाला कोरड पडते, चक्कर आल्यासारखी फिलिंग येते, असं वाटतं आता सगळं संपलंय किंवा आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे, अशी ती भावना असते. तर ती पॅनिक डिसऑर्डर असते. किंवा सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये कोणी लहान मुलांमध्ये विशेषतः की आई वडिलांपासून सेपरेट झाल्यानंतर, वेगळं झाल्यानंतर त्यांना जी मोठ्या प्रमाणावरची चिंता भेडसावते, ती सेपरेशन अँझायटी डिसऑर्डर आहे. हे मी तुम्हाला खूप वरवरच्या गोष्टी सांगते आहे. ह्या प्रत्येक डिसऑर्डरची ठराविक लक्षणं आहेत, प्रत्येक विकृतीची ठराविक लक्षणं आहेत. ती ठराविक काळापर्यंत आणि ठराविक तीव्रतेने असतील तरच आपण त्याला विकृती किंवा डिसऑर्डर म्हणतो. अन्यथा आपण त्याला विकृती म्हणत नाही, कारण तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी असतात. जसं मी म्हटलं ना, भावना आहेत, भावना सगळ्यांमध्येच असतात. फक्त एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ती भावना जाते जेव्हा ती भावना तुमच्यावर वर्चस्व गाजवते, जेव्हा ती तुमच्या आयुष्यावर दुष्परिणाम करायला लागते, तेव्हा ती मानसिक आजाराचं रूप धारण करते. तर आता आपण मानसिक आजार म्हणजे काय, तर आपण हे बघत असताना हे बघतोय की वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. चिंता विकृती ही एक कॅटेगरी आता आपण बघितली, जी मी तुम्हाला थोडक्यात काय आहे हे सांगितलं. दुसरा आहे मूड डिसऑर्डर्स. मूड डिसऑर्डर्स म्हणजे काय, की आपला मूड असतो, हा कॉमन शब्द सगळ्यांना माहिती आहे, की कधी आपण उत्साही फील करतो, कधी एनर्जेटिक वाटतं, कधी आपण डाऊन फील करतो. हे नॉर्मली ह्या दोन गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर बायपोलर डिसऑर्डरमध्ये एकतर तुमचा मूड खूप जास्त हाय लेवलवरती गेलेला असतो, की तुम्हाला सगळंच खूप अति प्रमाणात पॉझिटिव्ह दिसतं, जे रिअलिस्टिक नसतं. आणि जे डाऊन साईड जी आहे, जी आपण डिप्रेशन म्हणतो, त्याच्यामध्ये सगळंच लो, सगळंच नेगेटिव्ह, आता आयुष्यात काहीच राहिलं नाही आहे किंवा मी कशालाच तोंड देऊ शकत नाही, माझ्यात काहीच चांगलं नाही आहे, किंवा स्वतःला सतत दोष देत राहणं, एखादी अपराधी भावना स्वतःच्या मनामध्ये सतत धरून राहणं, कोणाशीही न बोलणं, समाजापासून वेगळं राहणं, एकटं राहणं, जेवण आणि झोप ह्याच्यावरती परिणाम होणं, कुठलंच काम स्वतःहून उत्साहाने न करणं, कशातच भाग न घेणं. तर हे जे सगळे डाऊन साईड जी आहे, खालची पातळी आहे मूडची, ती डिप्रेशनमध्ये जाते. तर बायपोलरमध्ये कधी तुमचा मॅनिया, ज्याला आपण ती स्टेज म्हणतो, की खूप हाय मूड असतो आणि कधी खूप लो मूडचं डिप्रेशन असतो, ते असतं. किंवा फक्त लो मूडवाली आणि फक्त हाय मूडवाले ही स्टेजेस असतात. तर हे मूड डिसऑर्डरची कॅटेगरी आहे. पुढची कॅटेगरी आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डर, व्यक्तिमत्व विकृती. व्यक्तिमत्व प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणाचं खूप जास्त डिपेंडन्सी असते इतरांवरती, कोणी खूप स्वतःवरती अतिप्रमाणात प्रेम करणारे असतात, कोणी खूप जास्त एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणारे असतात, तर कोणी खूप जास्त एखादं ड्रॅमॅटिक, ज्याला आपण खूप नाटकी स्वभाव म्हणतो, अशा पद्धतीची विकृती असते. तर ह्याच्यासाठी सुद्धा लक्षणं आहेत, विशिष्ट लक्षणं आहेत, विशिष्ट कालावधीपर्यंत, त्यानुसार त्याचं निदान केलं जातं. तर आपण अँझायटी डिसऑर्डर, चिंता विकृती, मूड डिसऑर्डर बघितलं, पर्सनॅलिटी डिसऑर्डर बघितलं. पुढे आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स. आता ही नवीन कॅटेगरी केलेली आहे. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्समध्ये तुम्हाला सातत्याने काही विचार पुन्हा पुन्हा येत असतात. तुम्हाला कळतंय त्याला कुठलाही वास्तवाचा आधार नाही आहे, त्याच्यात काही तथ्य नाही आहे, पण ते थांबवण्यापासून तुम्हाला यश मिळत नाही ते थांबवण्यामध्ये, आणि ते सतत मनामध्ये येत राहतात. ते येऊ नयेत, त्याचा त्रास होऊ नये म्हणून मग एखादी कृती तुम्ही वारंवार करत राहता. तर हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. त्याच्यातही खूप उपप्रकार आहेत, कॅटेगरीज, सब कॅटेगरीज आहेत. वर्गीकरण त्याचं पुन्हा आणखीन वेगवेगळं केलेलं आहे, की दुसऱ्यांना आपण नुकसान करू किंवा आपण स्वतःचं नुकसान करू, अशा पद्धतीचे विचार त्याच्यामध्ये असतात. ती एक कॅटेगरी असते, ज्याला आपण हार्म ऑब्सेशन्स म्हणतो. त्यानंतर ज्याला जे आपल्या हेल्थशी रिलेटेड असतात, हेल्थ रिलेटेड OCD, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की सतत मला काहीतरी होईल
किंवा एखादी गोष्ट क्लीन अजिबात नाही आणि ती क्लीन करण्यासाठी तुम्ही धडपडत राहता 10 वेळा हात धुणं, 15 वेळा हात धुणं, 1-1 तास हात धुणं, 1-1 तास अंघोळीला जाणं, की स्वच्छ झालंच नाही आहे. कंटॅमिनेशन ज्याला आपण म्हणतो की स्वच्छतेबद्दलचं ऑब्सेशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात असतं. तर वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये. गिल्टवालं पण असतं की काहीतरी अपराध झाला आहे, काहीही झालेलं नसतो पण काहीतरी खूप मोठा अपराध झालेला आहे आणि तो अपराधापासून माझी सुटका व्हावी म्हणून मग काहीतरी करत राहायचं. तर ह्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स अशी एक सेपरेट कॅटेगरी त्याची केली जाते. त्यानंतर सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पदार्थ ज्याच्यामुळे नशा तुम्हाला येते, मग ते दारू असेल, दारूशी रिलेटेड इतर ज्या गोष्टी आहेत ज्या घेतल्या जातात व्यसन म्हणून, किंवा हल्ली बिहेवियर ॲडिक्शन हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं स्क्रीन ॲडिक्शन येतं किंवा तुमच्या वागण्यामध्ये एखादी गोष्ट आहे ती परत परत तुम्ही त्याच्या आहारी जाता आणि त्याच्यामुळे त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. तर व्यसनाच्या वेगवेगळ्या विकृती. तर अशा पद्धतीने, आणि सगळ्यात महत्त्वाचं सायकोटिक डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये व्यक्तीला भान नसतं की त्याला काहीतरी त्रास होतोय. आत्तापर्यंत ज्या आपण विकृती डिसऑर्डर्स बघितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं काहीतरी गडबड होते, पण नॉर्मली जेव्हा सायकोटिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो तेव्हा व्यक्तीला कळत नाही, व्यक्तीला स्वतःला कळत नाही, कारण त्या व्यक्तीला भास होत असतात. ती व्यक्ती स्वतःशी बोलत असते, ती स्वतःच्या जगामध्ये असते आणि वास्तवाचा तिच्याशी काही संबंध राहत नाही किंवा खूप जास्त संशय, प्रमाणापेक्षा जास्त संशय, आणि ज्याला वस्तुस्थितीचा कुठलाही आधार नसतो असा संशय, अशा पद्धतीचं वागणं. तर स्किझोफ्रेनिया ज्याला आपण म्हटलं जातो, त्याच्यातही वेगवेगळी लक्षणं, वेगवेगळे प्रकार आहेत. तर आत्ता आपण इन जनरल अगदी म्हणजे प्राथमिक स्वरूपावरची माहिती पाहिली की मानसिक आजारामध्ये मुळात एकच आजार नाही आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, वेगवेगळी वर्गीकरण केलेलं आहे आणि ते वर्गीकरणाचे प्रकार मी तुम्हाला त्याची सर्वसाधारण माहिती असावी यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्या डेप्थमध्ये जाण्याची तितकी गरज नाही आहे जोपर्यंत तुम्हाला तशा पद्धतीची काही लक्षणं जाणवत नाही आहेत. काय होतं, खूपदा माझ्या अनुभवामध्ये मला असं दिसलंय की लोक जेव्हा कुठल्याही त्रासाने जेव्हा येतात काउन्सिलिंगसाठी ना, तेव्हा ते खूप सारी माहिती वाचून येतात इंटरनेटवरती आणि मग असतो एकच त्रास, पण मग तो त्रास वेगवेगळ्या डिसऑर्डर्समध्ये किंवा ते सिम्पटम वेगवेगळ्या डिसऑर्डर्समध्ये दिसल्याने मग मला ह्या सगळ्या विकृती झाल्यात का किंवा खूप काही वेगळा त्रास आहे का असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करत नाही किंवा काउन्सलर्स, तुमचे सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट ह्यांच्याशी बोलून बघत नाहीत, तुमची माहिती त्यांना देत नाही, तोपर्यंत कुठलंही निदान स्वतः करायचं नाही. कुठेही माहिती वाचून किंवा इव्हन हा व्हिडिओ ऐकून सुद्धा आपलं स्वतःचं निदान स्वतःला करायला जाऊ नका. कारण तुम्हाला जर निदानच करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट यांना भेटा, त्यांना तुमचा सगळा प्रॉब्लेम डिटेलमध्ये सांगा आणि मग वैयक्तिक पातळीवर माहिती करून घ्या की तुम्हाला ॲक्च्युअल मानसिक आजार आहे का, तो त्रास जास्त प्रमाणात वाढलाय आणि तो स्वतःच्या पातळीवरती तुम्हाला बऱ्यापैकी दूर करता येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ ऐकून बघून त्याच्यातून स्वतःला निदान करून घ्यायचं नाहीये. फक्त माहितीसाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून गैरसमज दूर व्हावेत. व्यवस्थित माहिती असेल तर आपण स्वतःला मोटिवेट करू शकतो आपल्याला, म्हणजे जे स्वतःसाठी जे प्रयत्न करायचे त्याच्यासाठी. कारण आतापर्यंत बरेच व्हिडिओज आपण जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हेच पाहिले की आपल्या विचारांवर आपल्याला काम करायचं आहे. विचारांवर काम केलं की भावना बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रित ठेवता येतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी 4 पावलं पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतो, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करता येतो. त्याच्यामुळे मानसिक आजाराबद्दलची एक जनरल माहिती आज आपण बघितलेली आहे आणि ह्याच्याबद्दल काहीही शंका, डाऊट्स जरी असतील तरी त्या तज्ज्ञ व्यक्तीशी बोलूनच क्लिअर कराव्यात. स्वतः आपल्याला कुठलंही निदान आपण लावून घेऊ नये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी हा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.